दुःख आम्हाला आहे. आमची माता गेली, आमचं असं असणार त्या ठिकाणी सावली गेली म्हटली. बा तुम्ही जर एवढ्या विरहामध्ये रडू लागला, तुम्ही जरी माझ्या एवढ्या विरहामध्ये या असणाऱ्या भूतलावरती हिंडू लागला तेव्हा, तर या भक्तांनी या असणाऱ्या तुमच्या सेवेकर्याने कोणाकडे पाहायचं म्हटले, कोणाकडे भक्ती करायची, कोण सावरेल म्हटले. तुम्ही जर सावरला नाही, तुम्ही जर या दुःखातून बाहेर निघला नाही, तर म्हणले आमच्यासारख्यांना कोण याच्यातून बाहेर काढेल सांगा. मग नंदी महाराज भगवान परमात्म्याशी संवाद करतात. भगवान परमात्मा सांगतात की नंदी, ज्या वेळेस सती आपल्या कैलासावरती होत्या ना, अरे सतीला कधी दुःख माहिती नव्हतं. म्हणले महलामध्ये राहणारी सती महाराणी, एका राजाच्या पोटी जन्म घेतलेला त्या सती महाराणीने, पण माझ्या भक्तीमुळे, माझ्या प्रेमामुळे त्या कैलासावरती राहिल्या. आणि कैलासावरती राहून मी तिचा शेवटचा हट्ट पूर्ण करू शकलो नाही. मला एकदा म्हणत होत्या की तुम्ही असं असणार त्या दक्ष प्रजापतीच्या त्या यज्ञाला चला. नंदी, जर मी एकदा त्याच्या सोबत त्या यज्ञाला गेलो असतो, तर ही अवस्था तुमच्या आमच्यावरती लुटली नसती. मी जर गेला असतो तर तिने त्या यज्ञामध्ये प्रवेश केला नसता. आपण सर्वजण त्या ठिकाणी जर पोहोचलो असतो ना म्हटले नंदी, तर सती महाराणीने त्या ठिकाणी यज्ञामध्ये प्रवेश केला नसता. पण आज दुर्दशा अशी आहे म्हटले, आपण सर्वजण या ठिकाणी राहतोय आहेत, पण आपली सती महाराणी नाही. नंदी म्हणू लागले, देवा तुम्हीच ते शरीर सोडण्याकरता जी लीला केली ना, तुम्ही आठवा. ज्या वेळेस सती महाराणीने सीतामैयाचं रूप धारण केलं होतं, त्याच वेळेस तुम्ही ते शरीर त्यागलं होतं. आणि ते विरह, ते दुःख माझ्या आई साहेबाला, माझ्या सती महाराणीला ते काही झालं नाही म्हटले, सहन झालं नाही. म्हणून हे पवित्र देह कुठे अर्पण करायचा, तर त्यांचा हा पवित्र देह त्यांनी यज्ञामध्ये अर्पण केला. देवा यज्ञामध्ये अर्पण केला. हो, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी नंदी महाराज समजवतात. भगवान परमात्मा कैलासावरती ध्यान अवस्थेमध्ये बसलेले आहे. भगवान शिव त्या ठिकाणी आनंदाच्या असणाऱ्या आज दुःखाच्या डोंगरामध्ये त्या ठिकाणी लोटल्यासारखं त्यांना त्या ठिकाणी भास होऊ लागला. नंदी महाराज त्या ठिकाणी समजून सांगू लागले, म्हटले देवा, हे दुःखाचा श्लेष, दुःखाचा वारा तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तुम्ही कोणत्या विरहामध्ये त्या ठिकाणी जगू लागला, कारण तुम्ही या सृष्टीचे चालक मालक संहारण करत आहात. आणि तुम्ही एका दुःखामुळे सर्व असणाऱ्याचा त्याग करू लागला. भगवान परमात्मा काही कालांतराने, काही दिवसाने त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या. त्यामध्ये ज्यावेळेस सती महाराणीच्या असणाऱ्या यज्ञकुंडामध्ये प्रवेश केला ना, त्यावेळेस भगवान परमात्म्याला एवढा भयंकर राग आला होता की त्या रागामध्ये भगवान शंकराने शिव तांडव स्तोत्र त्या ठिकाणी केलेलं आहे. एवढं तांडव स्तोत्र केलेलं आहे. भगवान परमात्मा त्या दुःखामध्ये, त्या अग्नीमध्ये त्या ठिकाणी काय करू लागले, नृत्य करू लागलेले आहेत. मला आठवणीमध्ये त्या असणाऱ्या अग्नीमध्ये भगवान माझी सती महाराणी गेली ना, तर त्या अग्नीमध्ये म्हणजे भगवान परमात्मा त्या तांडवाच्या ह्याच्यामध्ये विरहामध्ये दुःख करू लागले. महाराज नाचू लागले. एवढे भयंकर नाचू लागले की त्यांच्या नाचण्याच्या त्या पंगनामुळे, त्या पायामुळे सर्व धरती